सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ग्रामपंचायत कुडूस यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अध्यक्ष जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था सन्माननीय श्री निलेशजी भगवान सांबरे साहेबांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं. त्यांना मी विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कुडूस मुदतसर पटेल साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यावं आणि त्यांना या कार्यक्रमाचा जो कुडूस यांच्या वतीनं केलं जात आहे, सर्व कर्मचारी जे बंधू आहेत त्यांच्या माध्यमातून पुष्पफूल देऊन सर्वांचं स्वागत इथे केलं जात आहे. सर्व जे मान्यवर इथे उपस्थित झाले सर्वांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हावं आणि या मंडपाच्या बाहेर जे उभे आहेत त्यांनाही विनंती करतो की जी खुर्च्यांची व्यवस्था केली आहे तिथे येऊन आपण सर्वांनी विराजमान व्हायचंय.
देशाच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्या स्वातंत्र्यवीरांनी या देशासाठी आपलं स्वतःचा प्राण अर्पण केलं, तुरुंगवास भोगला, या सर्व स्वातंत्र्यवीरांचं स्मरण करतोय। त्याचबरोबर या कुडूस गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ यांनाही प्रजासत्ताक आणि इथे बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। मला कुडूस सांगितलं की एक आनंद वाटतोय की सर्व जाती धर्माचे आपले लोक एका कुटुंबाप्रमाणे एकत्र राहतात आणि नेहमी या गावाचा सलोखा महाराष्ट्रातच नव्हे तर देशाने पाहण्यासारखं एक चांगलं उत्तम उदाहरण या गावचं देशाने घेतलं पाहिजे का सर्व जाती धर्म एका बाजूला देश जाती धर्माच्या नावाने विभागला जात असताना या गावचा आजही सलोखा कायमस्वरूपी एकत्रितपणे टिकून आहे, हे गावचा आदर्श आहे। मला येताना मगाशी मंडळी दादा भेटले, चौधरी दादा, त्यांना मी सांगितलं परवाच आम्ही लग्नाला एका मानगावला जात असताना धर्मवीर दिघे साहेबांची आठवण आली। त्यावेळेस कुडूसच्या 2 गोष्टींची आठवण झाली का त्या आम्ही लहान होतो, पंढरी काका पण मला वाटतं कॉलेजला होते आणि दिनेश शेट्टी एका एसटी मध्ये होते, रात्री दिघे साहेबांकडे गेले होते आणि त्यांची जी काही चर्चा झाली ती मी मुलांना सांगत होतो। आणि त्या दुसरी गोष्ट सांगितली की त्या काळामध्ये कुडूसच्या शिवसेना शाखेचं उद्घाटन कैलासवासी आदरणीय भगवानदादा चौधरी यांनी बांधलेल्या शाखेच्या उद्घाटनासाठी दिघे साहेब आले होते। त्यावेळेस मी या गावच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मी उपस्थित होतो। या 2 गोष्टींचं स्मरण आठवतं का जरी आपण बघतोय का या गावामध्ये शिवसेनेचे दिवंगत नेते भगवानदादा चौधरी असतील किंवा इतर सर्व पक्षाचे लोक सामोपचाराने एकच दिलाने काम करत होते। निवडणुकीच्या वेळेस ज्याच्या तो पक्षाचा काम करत असतो, परंतु या गावाच्या विकासासाठी सर्वजण कटिबद्ध होते। आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी इतकंच सांगतोय, हा सलोखा हेच आपलं गावाचे एक प्रायोरिटी, एक चांगला एकोपा, ही सगळ्यात मोठं उदाहरण देशाला देण्यासाठी आपला हा सलोखा कायम आपण एकत्र ठेवूया आणि सर्वांनी पुण्या गोविंदाने एकत्रित राहून या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी आपण एकत्रितपणे चांगला त्याग करूया। आपल्याकडे आलेल्या 2 पैशापैकी समाजाच्या उद्धारासाठी ज्याला जमेल त्या पद्धतीने आरोग्य सेवा असतील, शिक्षण सेवा असतील, सक्षमीकरण असेल, त्यासाठी आपण एकत्रित वापरूया। आणि मी एक मोठा होऊन नाही चालणार तर माझ्या गावचा शेवटचा माणूस तोही मोठा झाला पाहिजे, त्यासाठी आपण एकत्रित राहून काम करूया, एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो। पुन्हा एकदा मुदतसर पटेल असतील, सरपंच साहेब असतील, यांचे आभार मानतो की यांनी मला आजही इथे येऊन हा मान दिला, त्याबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी असेल। एवढे बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, राजकीय सामाजिक व्यवस्थेतील सर्व पदाधिकारी, शिक्षक वृंद, ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सन्माननीय पत्रकार बंधू, विद्यार्थिनी मित्रांनो, खरं तर हा गाव, या गावाचा विकास, या गावाचा नेहमी शांतता, समानता व एकात्मक दृष्टिकोन याच्या जवळ होते। ते लोक आज आपल्यामध्ये आज नाही आहे। जैसे स्वर्गीय पांडुरंग दादा चौधरी, स्वर्गीय भगवान दादा चौधरी, स्वर्गीय माझे वडील मोहम्मद हुसेन पटेल, स्वर्गीय रिजवान काका, स्वर्गीय डी चौधरी, स्वर्गीय शांताराम जाधव, जनार्दन धर्माजी जाधव, जिवल्या काकड्या डोंगरे व अनेक असे मान्यवर जे आपल्यामधून आज निघून गेले, जे गावाच्या विकासासाठी त्यांनी फार प्रयत्न केले होते व अन्य लोक व्यक्तिमत्व आज आपल्याकडे नाहीत। या नेहमी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून हा गाव, या गावाचा विकास कसा पुढे जाईल म्हणून आपले पूर्ण आयुष्य खर्ची केले। यापैकी रामदासजी काका जाधव अस्तित्वात आहेत। गावात कोणते आणि इथे बसलेली सगळी मंडळी, सगळ्याचं नाव घेत नाही, वेळेचा अभाव आहे आपल्याकडे, दृष्टिकोन ठेवून गाव, या गावाचा विकास, गावात कोणत्याही प्रकारची विषमता निर्माण होऊ नये म्हणून प्रयत्न केले। आणि म्हणून आज इथे आवर्जून सांगावं वाटते आहे की खरं तर आम्ही नवीन आहोत, एवढ्या मोठ्या राष्ट्रीय कार्यक्रमात आमच्याकडून चूक होऊ शकते, आम्ही ती मान्य करतो। आम्ही ग्रामपंचायत कुडूसच्या वतीने आपली दिलगिरी व्यक्त करतो। या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्या काही सूचना असतील तरी आपल्या ग्रामपंचायतीतील कोणत्याही सदस्य, सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे लेखी किंवा तोंडी मांडले तरी आम्ही यामध्ये नक्कीच पुढच्या वर्षी सुधारणा करू अशी आपणास ग्वाही देतो। इथे थांबतो आणि याच्यामध्ये आज आपल्याकडे जे विकासवाद कामासाठी जे आज ज्यांचा पण सिंहाचा वाटा आहे, म्हणजे ते आज अण्णा त्यांचा पण आपला आगमन झालेलं आहे। आणि याच्यामध्ये कोणाचं नाव जर चुकून राहिला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो
आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्य कार्यक्रम जो आहे त्याकडे आपण लगेचच वळणार आहोत. मी सरांना सर्व विद्यार्थी शांत बसतो की या ग्रामपंचायत नव्हे, सर्व शेजारील परिसर साफसफाई करण्याचं काम हे आमचे कर्मचारी करत असतात. खरं तर आपण जो आज स्वच्छ परिसर बघतो तो यांच्यामुळे. अतिशय मेहनतीने हे लोक साफसफाई करतात आणि त्याचं पश्चात आपण एक सुंदर कुडूस आपण बघत आहात. या मी उपस्थित सर्वांना पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित राहिलेले माननीय मंगेशजी पाटलांचा हा शाही आणि सन्मान आपण करतोय. आपण सहभागी व्हा. सर्वांना विनंती करतो, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या, एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. हा सन्मान आणि सत्कार सन्मान केला जातो. तो माईक सर्वांना बोलवायचा नाही. मराठी शाळा जे आपलं 300 रुपये कॅश प्राईज माझ्यापर्यंत आलंय. मॅडम सर्वांना नमस्कार. प्रजासत्ताक दिन हा भारतातील राष्ट्रीय सण आहे. हा दिवस 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. भारत एक प्रजासत्ताक देश बनला. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जाते. भव्य परेड आयोजित केली जाते. या परेडमध्ये भारतीय सैन्य, पोलीस, शाळेतील विद्यार्थी सहभागी होतात. भारताचे राष्ट्रपती तिरंगा फडकवतात. शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. हा दिवस आपल्याला एकता, सत्ता आणि बंधुता शिकवत होता. या दिवशी आपण देशासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा मिळते. भारताचे राष्ट्रपती तिरंगा फडकवतात. शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. हा दिवस आपल्याला एकता, सत्ता आणि बंधुता शिकवून देतो. या दिवशी आपण देशासाठी काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा मिळते. 26 जानेवारी हा दिवस आपल्यासाठी अभिमानाचा आणि सन्मानाचा दिवस आहे. भारतीय संविधानामुळे नागरिकांना मूलभूत हक्क आणि अधिकार प्राप्त झाले. अनेकांना शिक्षणाचा, प्रसार करण्याचा आणि भाषण व्यक्त करण्याचा अधिकार मिळाला. जय हिंद, जय भारत. नंतर उर्दू शाळा कुडूस देशभक्ती गीत रेडी राहायचंय. उर्दू शाळा कुडूस SMB चारकोल सन्मान केला जातो. त्यानंतर इब्राहिम मेमन इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान ग्राम सन्माननीय डॉक्टर DK पाटील, जिल्हा परिषद शाळा कुडूस, आपला जो पुढचा डान्स आहे त्याकरता कुडूस किलबिल विद्यामध्ये कुडूस. यानंतर पुढील एक विशेष सन्मान तो आपण करतोय. डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मुंबई, जिने प्रावीण्य त्या टेक्नॉलॉजी मुंबई, कल्याणी दिलीप चौधरी, त्यांच्या मातोश्रीचा हा सन्मान आणि सत्कार केला जातो. यानंतर सोफियाकडे जातो. सोफिया मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व उपस्थित तमाम देश बांधवांनो, सर्व
संतोषजी जोशी. जमलो आहोत. संतोषजी जोशी. उत्सवतीने रंगाचा आभारी आज सजला. उत्सवतीने रंगाचा आभारी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झाला. पण देशाला चालवण्यासाठी प्रत्येकाला समान हक्क देण्यासाठी एका मजबूत कायद्याची गरज होती. ही गरज पूर्ण केली आपल्या संविधानाने. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधान समितीच्या अथक परिश्रमामुळे 26 जानेवारी 1950 ला भारतीय संविधान लागू झाले व भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. मित्रांनो, या स्वातंत्र्यासाठी, लोकशाहीसाठी महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू अशा अनेक नागरिक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. मित्रहो, प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजासत्ताक म्हणजे लोकांनी आणि लोकांसाठी चालवलेले राज्य. आज आपल्याला संविधानामुळे शिक्षणाचे अधिकार, मतदान करण्याचे अधिकार, भाषण करण्याचे अधिकार, विचार अभिव्यक्त करण्याचे अधिकार इत्यादी अधिकार प्राप्त झाले. आपला भारत देश, ज्या देशाला स्वतःचा स्वर्णिम इतिहास आहे, उज्ज्वल परंपरा आहे, प्रत्येकालाच वाटते की आपला भारत देश जगातील महासत्ता बनला पाहिजे, विश्वगुरु बनला पाहिजे. त्यासाठी मित्रांनो, आपला भारत देश पैशाने समृद्ध नव्हे तर माणसांनी समृद्ध बनायला पाहिजे. त्यासाठी कुठल्याही नव्या टेक्नॉलॉजीची गरज नाही. त्यासाठी एकतेची, बंधुतेची व समतेची टेक्नॉलॉजी पाहिजे. त्यासाठी कुठल्याही मंत्रतंत्रांची गरज नसून माणुसकीच्या मंत्रांची गरज आहे. 26 जानेवारी हा आपला राष्ट्रीय सण आहे. हा सण आपल्याला प्रजासत्ताकाचे महत्त्व पटवून देतो. आपण देशाचे चांगले नागरिक होण्यासाठी इतरांच्या हक्कांचा आणि स्वातंत्र्याचा आदर करण्याची शिकवण हा दिवस देतो. प्रत्येकाला सन्मानाने व आदराने वागवले जाईल अशा समाजासाठी प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे. मित्रांनो, आपले संविधान आपल्याला केवळ हक्क देत नाही, कर्तव्याचीही जाणून करून देतो. आजचा भारत तंत्रज्ञान आणि प्रगतीच्या दिशेने वेगाने झेप घेत आहे. पण ही प्रगती खऱ्या अर्थाने यशस्वी तेव्हाच होईल जेव्हा तरुण पिढी सुजाण आणि जबाबदार बनेल. युवा शक्ती हाच भारताचा कणा आहे. मित्रांनो, आपण केवळ मोबाईल आणि इंटरनेटच्या जगात न रमता सामाजिक प्रश्नांची जाणीव ठेवली पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त भारत, सुशिक्षित भारत घडवणे ही ताजगी गरज आहे. मित्रांनो, प्रजासत्ताक दिन आपल्याला देशासाठी लढलेल्या देशभक्तांची, अतुल्य पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीरांची आणि त्यांच्या बलिदानांची आठवण करून देतो. आज आपण विचार केला पाहिजे की आपण स्वातंत्र्यानंतर काय गमावले आणि काय मिळवले. आपण सर्वांनी देशाची एकता, अखंडता याचे सदैव रक्षण केले पाहिजे व देशाचीही जगले पाहिजे. मित्रांनो, आजच्या दिवशी आपण त्या शूरवीरांना विसरून चालणार नाही, ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणे हीच आपली जबाबदारी आहे. या क्रांतिकारांमुळे आपण मोकळ्या श्वासाने जगत आहोत. त्यांचा सन्मान मदत झाला. मित्रांनो, आज आपण एक संकल्प करूया की आपण केवळ 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीलाच देशभक्ती दाखवणार नाही, तर एक जबाबदार नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीत हातभार लावू. चला तर मग संविधानातील मूल्यांचे रक्षण करू, पर्यावरणाचे रक्षण करू व आपल्या कर्तव्यातून भारताला जगातील महासत्ता बनवू. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन की जय सलामी या तिरंग्याला, ज्यामुळे तुझी शान आहे. जय सलामी या तिरंग्याला, ज्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे उंच, जोपर्यंत तुझा प्राण आहे. हा तिरंगा नेहमी राहू दे उंच, जोपर्यंत तुझा प्राण आहे. एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. प्रजासत्ताक दिनाचा प्रजासत्ताक दिनाचा धन्यवाद. सन्माननीय
योजनेसाठी ज्यांनी आपलं आयुष्य खर्च केले होतं ते पांडुरंग दादा चौधरी असतील, माननीय स्वर्गवासी भगवानदादा चौधरी असतील, त्यानंतर रामदास जाधव असतील, असे मोहम्मद भाई पटेल असतील, अशी सर्वांची त्यांनी एक नावं घेतली. मी खरं माझ्या ग्रामपंचायतीला धन्यवाद देतो की आपण जी सुरुवात केली ती खूप छान सुरुवात आहे. ह्या लोकांनी खरं तर ह्या कुडूस गावाचा विकास आणि या विकासाला चालना देण्यासाठी आपलं आयुष्यभर संघर्ष केला आणि त्यामुळं तुमच्यासारख्या यंग जनरेशन लोकांना ही सत्ता आज मिळाली. आणि या सत्तेमधून तुम्ही एक गोष्ट मुदस्सरबाईंनी सांगितली की जर हा कार्यक्रम होत असताना आमच्याकडून 100% काहीतरी मिस्टेक होऊ शकते आणि होईलच अशी सुद्धा त्यांनी सांगितलं. तर त्याबद्दल त्यांनी आधीच दिलगिरी व्यक्त केली. आपल्या काही सूचना असतील या कार्यक्रमासंदर्भात, काही तक्रारी असतील तर प्रत्येक सदस्याला सांगावं असंही मुदस्सरबाई यांनी सांगितलं. या कुडूस गावामध्ये डॉक्टर गिरीशजी चौधरी आहेत, सरपंच राजेंद्रजी कोंगिले, हे थोडेसे वयाने जास्त आहेत पण 2 जनरेशन जर आपण बघितले तर डॉक्टर गिरीशजी चौधरी आणि माननीय मुदस्सरजी पटेल हा या गावाच्या सध्या चळवळीमध्ये आहेत. या गावामध्ये विषमता निर्माण होऊ नये म्हणून रामदासजी जाधव यांनी सातत्याने प्रयत्न केले, म्हणून त्यांचंही इथं उद्गार मुदस्सरजी पटेल यांनी केला. मी एवढंच सांगेन या कार्यक्रमाच्या निमित्त की अतिशय सुंदर कार्यक्रमाची रूपरेषा होती. थोडाफार गोंधळ होत असतो आणि त्याबद्दल मुदस्सरजीने ग्रामपंचायतच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली. त्याबद्दल मी ग्रामपंचायतचे आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि विशेषतः म्हणजे हा गावातून एक मोठी शोककळा निर्माण झाली एका महिन्यापूर्वी. जसे हनुमानजी पटेल एक जनरेशन राष्ट्रवादी काँग्रेसचे एक युवा तालुका अध्यक्ष होते, एक भक्कम नेतृत्व ज्यांच्याकडे होतं आणि सोशल वर्करमध्ये ज्यांचा सातत्याने हातभार असायचा, योगदान असायचा, असं एक नेतृत्व आपल्या ह्या कुडूसमधून निघून गेलं. रिद्वानजी पटेल काका ज्यांचं फार मोठं योगदान होतं हेही आपल्यातून निघून गेलं. या आजच्या या 26 जानेवारीच्या दिवशी त्यांना विनम्र अभिवादन करतो. त्यांनाही की या गावासाठी त्यांनी खूप मोठं योगदान दिलं होतं. हनुमानजी पटेल आपल्यातून गेल्यानंतर मुदस्सरजी पटेल हे आपली जबाबदारी सातत्याने पार पाडत राहिले. कुडूस गावाचा विकास असेल, गटार असेल, रोड असेल, कोणत्याही विकासामध्ये सत्या समोर आहे. दुःख असताना सुद्धा ते आपल्या सोबत आहेत. या कार्यक्रमानिमित्त मी त्या सर्वांना धन्यवाद देतो आणि इथे थांबतो.